नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत कांबळे तुमचा अंबोबाला खूप दिवसाने तुम्हाला भेटायला आलेलो आहे, ब्लॉग करायला आलो आहे. कारण मुहूर्त तसा स्पेशल आहे. आज आम्ही चाललो आहे अलिबागला. आज आहे 23 फेब्रुवारी 2025. तुम्ही म्हणाल 5 फेब्रुवारी 23 म्हणजे इंडिया पाकिस्तानची मॅच आहे. तर आयडियली आपण जर कुठे गेलो तर फ्रेंड्सबरोबर मॅच बघायला जाऊ शकतो किंवा कुठे दुबईला मॅच आहे, दुबईला जाऊ शकतो. UAE कुठे आहे मला एक्झॅक्टली माहिती नाही, पण आपण चाललो आहे अलिबागला. तर आपण मॅच बघायला जातो आहे. तर आपण चाललो आहे आपल्या लाडक्या कोकण आर्टिस्ट म्हणजेच आपली अंकिता मालावलकर तिच्या रिसेप्शनला. काही कारणास्तव आपल्याला लग्नाला जायला नाही जमलेलं गावी, पण मग डोक्यात होतं की बाबा रिसेप्शनला तरी आपण जाऊया. आणि मग फायनली काल तिकीट्स बुक केल्या आणि आज आपण M2M फेरीने आता दुपारी जाणार आहोत अलिबागला. अलिबागनंतर संध्याकाळी आपण परत लगेच रिसेप्शन झालं की 9:50च्या M2M फेरीने रिटर्न येणार आहोत. आता मला डाऊट वाटतो आहे की अंकिता रिसेप्शनला किती वाजता बाहेर येणार, ओके किती वाजता आम्हाला तिला भेटायला मिळणार आणि भेटून दिलं ते निघेपर्यंत 9:50पर्यंत आम्हाला मांडवाला पोचायचं आहे. कारण 9:15 पोचावं लागणार आहे का अर्धा तास आधी काहीतरी बोर्डिंग बंद होते मग M2M फेरीची. तर कृष्णाला नेता नीलम आणि मीच चाललो आहे. तर बघूया काय काय होते अंकिताच्या रिसेप्शनला किंवा आमच्या जर्नीमध्ये आम्ही अजून काय काय करतो. तर मित्रांनो, जर तुम्हालाही मुंबईवरून अलिबागला M2M रोरो फेरीने जायचं असेल तर तुम्हाला मुंबई सेंट्रल, भायखळा किंवा डॉकयार्ड या रेल्वे स्टेशनला उतरायचं आहे. आणि तिकडे तुम्हाला टॅक्सीने भाऊचा धक्का म्हणजेच फेरी वॉर्फला पोहोचायला फक्त 15 ते 20 मिनिटं लागतील आणि तिकडे तुम्ही अलिबागला M2M रोरो फेरीने जाऊ शकता. पण जर तुम्ही कार येत असाल तुम्हाला फक्त गुगल मॅपवरती फेरी वॉर्फ टाकायचं आहे आणि तुम्हाला गुगल मॅप प्रॉपर डिरेक्शन्स दाखवेल आणि तुम्हाला वेळेवरती तुमच्या लोकेशनवरती पोहोचवेल. आणि जर तुम्ही BST बसने तर तुम्ही चलो ॲपवरती तुमच्या इकडच्या बस स्टॉपचं लोकेशन टाका आणि भाऊचा धक्का सर्च करा, फेरी वॉर्फ सर्च करा, तुम्हाला कुठली बस इकडे तुम्हाला सोडेल ते तुम्हाला प्रॉपर डिटेल्स मिळतील. तर मित्रांनो, आम्ही अगदी कट टू कट टायमावरती पोर्टवरती पोहोचलेलो, म्हणून जराही वेळ न वाया घालवता आम्ही इमिजिएटली आमची स्कूटी त्या फेरीमध्ये बोर्ड केली आणि आम्ही आमच्या झोनमध्ये गेलो. तुम्हाला सांगतो मित्रांनो, जर तुम्ही कधी प्लॅन करत असाल तर एन्श्युअर करा की तुम्ही वेळेवरती तिकडे पोहोचताय, साधारणतः 30 to 40 मिनिट्स आधी. कारण ही जी फेरी आहे ती कधीही लेट होत नाही आणि कोणाही थांबत नाही, ती प्रॉपर टायमावरती निघते. तुम्ही याला याचं वैशिष्ट्य म्हणू शकता. आणि कॉस्टबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला 390 पासून 1500 पर्यंत वेगवेगळे ऑप्शन्स आहेत तिकीटचे. स्कोडा ऑक्टेविया डेक्स, स्कोडा कुशक झोन, स्कोडा सुपर लाउंज. आम्ही स्कोडा कुशक झोन घेतलेलं, जे एक AC लाउंज आहे, त्याची कॉस्ट होती 390 रुपीज. जर तुम्ही कार नेता तर त्याची कॉस्ट असणार आहे 1020 रुपीज. आणि आम्ही बाईकने गेलो तर आमची कॉस्ट होती 210 रुपये. आणि जर तुम्ही जर एखादा पेट कॅरी करताय, डॉग किंवा तुमची कॅट वगैरे असेल तर त्याची ॲडिशनल कॉस्ट आहे 310 रुपये. मित्रांनो, M2M फेरीचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की ती एकमेव भारतातली अशी फेरी आहे की जी एका वेळेला एका ट्रिपमध्ये 500 पॅसेंजर्स आणि 150 व्हेकल्सला ट्रान्सपोर्ट करते. मग त्या व्हेकल्समध्ये सगळं झालं, कार्स, बाईक्स, बायसिकल्स. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत M2M फेरीमध्ये. आपण 150ची M2M फेरी पकडलेली, जेणेकरून आपण साधारणतः 3 वाजता पोहोचू शकतो अलिबागला. इकडे पोहोचून आपण आता एका रिसॉर्टवरती वगैरे जाऊन थोडं फ्रेशन वगैरे होऊ, चेंज वगैरे करू आणि त्यानंतर मग आपण आपल्या रिसेप्शनला जाऊ. तुम्हाला रोरोबद्दल एक माहिती सांगेन की सगळे आपण म्हणतो ना की रोरोने चाललोय. तर रोरोचा अर्थ काय होतो, तर रोरोचा अर्थ म्हणजे रोल ऑन आणि रोल ऑफ. म्हणजे तुम्ही जिकडून ती फेरी पकडता तिकडे व्हेकल्स आणि पॅसेंजर्सला रोल ऑन केलं जाते आणि तुम्ही जिकडे उतरता तिकडे ते रोल ऑफ केलं जाते. म्हणजे व्हेकल्सला आणि पॅसेंजर्सला डीबोर्ड केलं जाते. तर मित्रांनो, फायनली आम्ही अलिबागला पोहोचलेलो आहोत. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आम्ही फक्त 50 मिनिटात मुंबईवरून अलिबागला पोहोचलो, तेही कुठलाही टायरिंग प्रवास न करता. अँड दॅट्स द ब्युटी ऑफ M2M. आय वुड सजेस्ट एकदा रेनी सीझनमध्ये M2M नक्की ट्राय करा. कारण रेनी सीझनमध्ये एनी विच वेज बाकी सगळ्या फेरी सर्व्हिसेस बंद असतात. आणि ट्रस्ट मी, रेनी सीझनमध्ये M2Mमधून अलिबागला ट्रॅव्हल करायचा एक्सपिरियन्स डेफिनेटली काहीतरी जबरदस्त असणार आहे. आणि आपल्या सर्वांसाठी एक जबरदस्त न्यूज आहे की M2Mची मुंबई गोवा फेरी ही लवकरच सुरू होणार आहे, जी फक्त 6 तासात तुम्हाला गोव्याला पोहोचवणार आहे. तर स्टेट येऊन जर आम्हाला काही माहिती मिळाली तर आम्ही लवकरात लवकर तुम्हाला अपडेट करू, किंवा जर तुम्हाला माहिती मिळाली तर तुम्ही आम्हाला अपडेट करा. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपले जे व्लॉग्स असतात ते एंटरटेनिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह असतात. तर आम्ही एन्श्युअर करू की या संपूर्ण जर्नीमध्ये तुम्हाला नक्कीच आम्ही चांगली इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करू.
तर मित्रांनो तुम्हाला एक माहिती म्हणून सांगायचं होतं की जर तुम्ही विकेंडला अलिबाग वगैरे प्लॅन करत असाल तर प्रचंड ऊन आहे, म्हणजे लिटरली चटकी बसत आहे. तर येताना आपली काळजी घ्या. नीलम बघा कसं स्कार्फ वगैरे बांधून वगैरे एकदम फुल मला तर पेटी पॅक होऊन चालली आहे. मला काय तेवढा फरक पडत नाही, कारण का आपण ऑलरेडी टॅनलेले आहोत, तर सूर्यनारायण आपलं अजून काय करणार. तर तुम्ही जर गोरे गोमटे असाल तर काळजी घ्या. येताना सनस्क्रीन, लोशन असे बांधा बिंदाला सगळं काही ते घेऊन या. आपलं काय नाही, आमच्यासारखे असाल तर तेव्हा काळजी काय नाही होतं. तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत किहीम बीचला. बेसिकली आपल्याला जायचं आहे पोयनाडला, पण आपण जेवायला किहीम बीचला आलो आहे. का तर खाज अशी की गेल्या वेळी आम्ही जेव्हा किहीमला आलेलो तेव्हा आम्ही प्रसन्न रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलो आणि तिकडे जेवण खूप अफलातून मिळते. आणि जेव्हा बोटीतून उतरलो होतो ते ठरवलं की जाऊया तर किहीमला जेवायला जाऊया. तुम्ही पण कधी इकडे येत असाल तर प्रसन्न रेस्टॉरंट नक्की ट्राय करा. इकडचं जे फिश थाळी आहे अफलातून, म्हणजे मुंबईला जे आपण खातो आणि इकडे कोकणात किंवा अलिबागला येऊन खातो, तर तो एक टोटली वेगळा एक्सपिरियन्स असतो. तुम्ही पण जेव्हा कुठल्याही टुरिस्ट लोकेशनला जाता तर तिथे पंजाबी, चायनीज हे सगळं खाण्यापेक्षा तिकडची जी लोकल स्पेशालिटी असते ती ट्राय करा. तुम्हाला चवीमध्ये नक्कीच फरक जाणवेल मुंबईच्या आणि इकडच्या. तर तुम्हाला दाखवतो माझी बोंबील थाली. तर मित्रांनो पोटोबा झालेला आहे. आता आपण चाललो आहे, आपले गाववाले आहेत त्यांचं इकडे एक रिसॉर्ट आहे, त्या रिसॉर्टला जाऊ, चेंज वगैरे करू आणि आपण रिसेप्शनला निघू. ॲक्च्युली आपण गाडी जुनी आपली विकलेली आहे, आपण आता बर्गमॅन घेतलेली आहे. तर बर्गमॅनमुळे आपली मागचा जो सीट आहे थोडी पहिल्या मार्गावरती असणार की म्हणून मग नीलम, पप्पा सगळ्यांना एकदम जबरदस्त स्ट्रगल करावं लागते. पण यार सिरियसली ही गाडी आहे ना, ते मजबूत पॉवर आहे आणि कम्फर्टेबल आहे. तर स्कूटीवरून असं शांत ठिकाणी फिरायला मजा येते. मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच की अलिबागमध्ये खूप सारे बीचेस आहेत, म्हणजे काशीद बीच, नागाव बीच, मुरुड बीच, रेवस, कासिम, वर्सोली बीच, कोरलाई बीच, मांडवा, आक्षी, किहीम, अजून कुठले राहिले असेल सासवने बीच आणि रेवदंडा बीच. पण मी पर्सनली प्रिफर करतो किहीम बीच आणि त्याचं रिझन फक्त एकच आहे की किहीम बीचला मला मांडवा जेट्टीपासून पोचायला फक्त अर्धा तास लागतो. ओके, म्हणजे मी मुंबई सेंट्रलवरून भाऊचा धक्क्याला यायला मला हार्डली 15-20 मिनिट्स लागतात. मग जेट्टीने आपल्याला यायचं तर साधारणतः 50 मिनटं आणि इकडे उतरल्यानंतर हार्डली मला अर्धा तास लागतो किहीम बीचला पोचायला. म्हणून हे एकच रिझन आहे मला किहीम बीचला यायचं. म्हणून मला आता लवकरच नागाव बीचला पण जायचं आहे, कारण का मला आपल्या नलिनी काकूंच्या हॉटेलला जायचं आहे आणि तिकडे मला जबरदस्त जेवायचं आहे. आमची नेक्स्ट ट्रिप जी असेल तेव्हा आम्ही नक्कीच नागावला जाऊ. तर मित्रांनो आपण आता लंच करून आलेलो आहोत अलिबागच्या कोको रिको या रिसॉर्टला. तर बेसिकली मी जेव्हा डिसेंबरमध्ये इकडे आलो तेव्हा इकडे स्टे केलेला होता. तर मस्त रिसॉर्ट आहे, प्लीजंट स्टे आहे, जबरदस्त क्लायमेट असतं इकडे आणि सिटीच्या हसलपासून थोडंसं बाहेर पण अलिबागपासून जवळ. म्हणजे जर तुम्ही मांडवा जेट्टीला उतरलात तर तिकडून साधारणतः अर्ध्या तासाच्या ड्राईव्हवरती तुम्हाला एक रिसॉर्ट आहे. तर आपण तिकडे जी टीम आहे त्यांच्याकडून अजून ह्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊ. तर दादा आपलं नाव? नारायण गावडे. अच्छा, तर आपले कोकणातले दादा लास्ट टाइम आमच्या यांच्यावर बोलणं आलेलं होतं, तर खूप गप्पा मारलेल्या होत्या. तर दादा आम्हाला जरा प्रॉपर्टीबद्दल अजून सांगा ना, की टोटल आपले किती कॉटेजेस आहेत? इकडे आपले 10 वुडन कॉटेजेस आहे, पाईन वूड आहे. ह्याच कॉटेज आपल्या टोटल 10 कॉटेजेस आहेत. त्यामध्ये कपल कॉटेजेस आणि फॅमिली कॉटेज दोन प्रकारचे आहेत. फॅमिली स्टेकेशनसाठी किंवा कपल वेकेशनसाठी आपल्याकडे रिसॉर्टमध्ये रूम्स अवेलेबल आहे. इव्हन डायनिंग एरिया आहे, लोकल फूड आपण सर्व करतो, होमली डाईन आपल्याकडे फूड सर्व्हिस होते. आपल्याकडे पूल आहे, फार्म आहे आपला, तिथे आपण व्हेजिटेबल ग्रो करतो, त्या व्हेजिटेबल आपण सर्व पण करतो आणि गेस्टसाठी प्लकिंगचा पण ऑप्शन्स आहे आपल्याकडे. ओके, म्हणजे गेस्ट स्वतः इकडे व्हेजिटेबल्स प्लकिंग वगैरे ट्राय करू शकतात, एक्सपिरियन्स. हो नक्कीच. ओके, आणि ह्याच्या व्यतिरिक्त कोको रिको हे कुठलं लोकेशन आहे तुम्ही म्हणता? आपलं हे अलिबागचं लोकेशन आहे. आपण अजून एक दापोलीमध्ये पण आहे कोको रिको बीच रिसॉर्ट, तिथे पण आपल्या प्रीमियम रूम्स आणि आपलं 3 स्टार रिसॉर्ट आहे, ते बीच रिसॉर्ट आहे. इव्हन आपण एक बंगलो ओन करतो इथेच, तो कोको रिको विला आहे, तो आपला इथून भायमाला या लोकेशनवर आहे. तो पण एक पीसफुल आणि प्लेझंट स्टे आहे. तिथे पण तुम्हाला 4 BHK विला अवेलेबल आहे. तिथे पण फूड एक्सपिरियन्सेस करू शकता, इथलं लोकल फूड, इव्हन पोपटी सारखे इकडचं लोकल क्युझिन तुम्ही अरेंज करून देतो तिकडे. तो 4 BHK विला आहे. तो फॅमिली किंवा तुम्हाला ऑफिस स्टाफ किंवा पिकनिकसाठी, फ्रेंड्स पिकनिकसाठी पण तिथे एक
चांगला ऑप्शन आहे. पूल आहे तिथे आपल्याकडे. ओके. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं, खूप डिटेल्ड इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे. आपण एक थोडंसं वॉक थ्रू घेऊ रिसॉर्टमधून. सगळे रूम्स तुम्हाला बाहेरून दाखवतो, त्यांची प्रॉपर्टी दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण जाऊया इकडून पोयनाडला अंकिताच्या रिसेप्शनला. तर मित्रांनो, तुम्ही आता कोकोरिको हे अलिबागचं आपल्या कोकणी माणसाचं रिसॉर्ट नक्कीच बघितलं असेल. तर तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाईम प्लॅन करत असाल अलिबाग, तर कोकोरिकोला नक्की व्हिजिट करा. सगळ्या लिडिंग हॉलिडे बुकिंग प्लॅटफॉर्म्सवरती म्हणजे मेक माय ट्रिप बुकिंग सगळीकडे अवेलेबल आहे. त्यांचे प्राईस तुम्ही बघू शकता आणि टॅरिफ चेक करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची व्हिजिट प्लॅन करू शकता. तर इकडे गावडे म्हणून आहेत, जिकडचं मॅनेजमेंट बघतात, त्यांना भेटा. त्यांना सांगा की तुम्ही आपला व्हिडिओ बघितला आणि तुम्ही इकडे आले आहात. त्यांच्या बाकीच्या प्रॉपर्टीज म्हणजे दापोलीची प्रॉपर्टी पण नक्की ट्राय करा आणि तुमचा रिव्ह्यू नक्की कळवा. तर मित्रांनो, आत्ता मी तयारी करतो आणि निघतो अंकिताच्या रिसेप्शनला. तर मित्रांनो, आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही आता कोकोरिकोमधून निघून जातो आहे अंकिताच्या रिसेप्शनला. माहिती नाही अंकिता किती वाजता येते, पण लवकर येऊ दे जेणेकरून आम्ही ही वेळ तिकडून निघू आणि आपली 9:50ची आहे ना नीलम, 9:50ची आमची रिटर्न M2M फेरी आहे. तर त्यासाठी आम्हाला साधारणतः पोयनाडवरून निघावं लागेल 8:30 वाजता, बहुतेक तरी 8:30 किंवा 8:15पर्यंत. तर बघूया कशी काय जर्नी होते आणि अंकिताचं रिसेप्शन बघूया. तर मित्रांनो, पोयनाड हे किहीमपासून साधारणतः 40 मिनिट्स डिस्टन्सवरती होतं, पण आम्ही थोडं लवकरच निघालो कारण नवीन रस्ता असतो. परत आम्हाला त्या हॉटेलवाल्या दादा आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलेलं की बाबा रस्ता थोडासा खराब आहे, प्लस डंपर वगैरे पण असतात काळोखाच्या वेळेला संध्याकाळी, तर थोडं सांभाळून ड्राईव्ह करा. तर मित्रांनो, आपण खूप दिवसाने ड्राईव्ह करत होतो, खूप दिवसाने व्लॉग करत होतो, म्हणून थोडी काळजी घेऊनच वेळेवरती निघालेलो. आणि जसं मी म्हटलं की आपण खूप दिवसाने व्लॉग करतोय आणि आपण ह्या आधी जेव्हा व्लॉग करत होतो तेव्हा आपला आंबोमॅन टी शर्टचा बिझनेस नव्हता आणि आता आपले आंबोमॅन टी शर्ट्स आहेत आणि आपण आता व्लॉग करतोय. म्हणून तुमच्या सर्वांसाठी आम्ही एक ऑफर घेऊन आलेलो आहे की आपली अंकिता आता देवबागवरून अलिबागला गेली आहे. तर जर तुम्ही हा कोड यूज केला देवबाग टू अलिबाग, तर तुम्हाला आंबोमॅन टी शर्ट्सवरती 50% ऑफ मिळेल. म्हणजे 250 रुपीजला तुम्हाला ते टी शर्ट मिळणार आणि फक्त ठराविक क्वांटिटीसाठीच आहे. तर लवकरात लवकर जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर लवकर आमच्या वेबसाईटवरती जावा आणि 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 हा कोड यूज करा DEVBAGTOALIBAG देवबाग टू अलिबाग आणि मिळवा 50% डिस्काउंट. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत अशोका लॉन्सला, जिथे आहे अंकिताचं रिसेप्शन. खूप जबरदस्त अरेंजमेंट्स आहेत, खूप जास्त पाहुणे मंडळी आलेली आहेत.
सांगेन तर खूप सारे पॉलिटिशियन्स होते, खूप सारे सेलिब्रिटीज होते, खूप सारे कॉन्टेंट क्रिएटर्स होते. सगळ्यांबरोबर खूप लोकांबरोबर फोटो काढायची इच्छा होती, पण आम्ही थोडं गडबडीत होतो, लवकर निघायचं होतं म्हणून हे करता आलं नाही. अँकर तिकडे सगळ्यांचं जबरदस्त मनोरंजन करू होते, सगळ्यांना एंगेज करू होते. अमय ज्याने जो व्हिडिओ बनवलेला ओके की अंकिताने मला लग्नाला नाही बोलवलं, त्याने त्याच्याबरोबर इंटरॅक्शन केलं. शुभेच्छा मला पुन्हा एकदा ऐकायला वाटते. व्हिडिओ बनवलेला की मला अंकिताने लग्नामध्ये बोलवलं नाही, तर तो व्हिडिओ बघितला की लगेच मला इथे बोलवलं आणि मी लगेच आलो इथे. त्यामुळे मला मेसेज खूप येते की तुला बोलवलं का लग्नात, तुला बोलवलं का. आता मी हा व्हिडिओ टाकणार आहे तर तिथे समजेल की मी आलो इथे करून. आणि तिला पण मी सांगितलं. आमच्याबरोबर इंटरॅक्शन केलं, पण मला तो फुटेज घेता आला नाही कारण का अचानक आला आणि मला थोडं कळालं नाही की बाबा आपल्याला फुटेज वगैरे घेतला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही बघाल तर त्या दिवशी इंडिया पाकिस्तानची मॅच होती म्हणून सगळ्या प्रेक्षकांसाठी तिकडे स्क्रीन पण लावलेली, त्याचबरोबर सगळ्यांचं मनोरंजन व्हावं म्हणून तिकडे म्युझिकही होतं, लाईव्ह म्युझिक होतं आणि ते जबरदस्त गाणी घेत होते. म्हणजे तो माहोल एकदम जबरदस्त झाला होता. आणि हे सगळं सुरू असताना फटाके वाजायला लागले आणि एंट्री झाली आपल्या उत्सव मूर्तींची, म्हणजेच अंकिता वालावलकर भगत आणि कुणाल भगत यांची. शहापूर ग्रामे भगत सरदार श्रीमान नरेंद्रजी पुत्र कोकण हँडेडकर नामाधिमा कुणाल कुमार अंकिता वालावलकर येत आहेत. तर मित्रांनो, माझी भारदस्त पर्सनॅलिटी बघून कुणालने अंकिताला विचारलं, कोण रे? त्यावर अंकिता बोलली, आंबोमॅन. तर मित्रांनो, जोक सपाट, माझ्यासाठी हे लग्न ही व्यक्ती खूप जास्त स्पेशल होती आणि म्हणून मी थोडीफार धावपळ करून या लग्नाला गेलो. का गेलो हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, रिसेप्शन सुरू झालं, सर्व मान्यवरांचे आदरातिथ्य झाले आणि अँकरने अनाऊन्स केलं की आता तुम्ही स्टेजवरती नवरा नवरीला भेटायला येऊ शकता. तर सर्वात पहिला नंबर मीच लावला कारण आमची होती बोट 9:30 वाजता. तर मित्रांनो, जसं मी स्टेजवरती गेलो तो अंकिता पण तेच बोलली, अरे काय हे का सगळ्यात पहिला नंबर. मी पण तिला तेच सांगितलं की आमची बोट आहे 9:50ची आणि म्हणून मग थोडी घाई करतोय. तर अंकिताला भेटलो. अंकिताला भेटल्यानंतर तिकडे एवढा घाईत होतो की काही फुटेज वगैरे पण घेता नाही आलं. त्यानंतर स्टेजवरती उतरलो खाली तर तिकडे आम्हाला नलिनी काकू भेटल्या. नलिनी काकूंबरोबर एक फोटो काढला, त्यांच्या फॅमिलीबरोबर फोटो काढला आणि आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने. तर मित्रांनो, फायनली आपण मुंबईला घरी रिटर्न आलेलो आहे. सकाळी आपण 150ची M2M ने गेलेलो आणि आता आपण 950च्या फेरीने रिटर्न आलेलो आहे. तर तुम्ही बघितलं असेल अंकिताचं असं लग्न एकदम सुपर्ब लॅविश होतं. खूप आमदार वगैरे खूपशी मोठी मोठी माणसं आलेली होती. तर आमचं लक्ष घड्याळावरती होतं कारण का आम्हाला M2N परत रिटर्न निघायचं होतं. तर अंकिताबद्दल तुम्हाला काहीतरी सांगतो. म्हणजे आज मी हे लग्न माझ्यासाठी जाणं खूप इम्पॉर्टंट होतं. तसं आम्ही आता 28 तारखेला कोकण सन्मानला भेटणारच आहोत, पण तरी आजचं जाणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. इनफॅक्ट मी लग्नाला जाणार होतो पण काही फॅमिली रिझन्समुळे काही एक प्रॉब्लेम झालेला फॅमिलीमध्ये म्हणून मला जाता नाही आलं. ओके, बट मला आजचा दिवस नक्कीच जायचं होतं. त्याच्या मागचं रिझन मी तुम्हाला सांगेन की म्हणजे अंकिताची एक इन्फ्लुएन्सर कॉन्टेंट क्रिएटर सोडून एक वेगळी जी भूमिका आहे म्हणजे एक माणूस म्हणून त्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे की ती तिच्या जवळपास असणाऱ्या माणसांना कसं जपते किंवा त्यांच्यासाठी काय काय गोष्टी करते आणि तेही न सांगता. तर बिग बॉस सुरू व्हायच्या
3-4 दिवस आधी मला एक कॉल आला आणि समोरून ती व्यक्ती बोलली, अंबो तुला माहिती आहे ना की मी बिग बॉसमध्ये चालली आहे. मी हो ऐकलं मी, मला पण कळालं. तर म्हणजे तुला जे सांगायचं होतं की मला तुझं काय टी शर्ट वगैरे घालता येणार नाही कारण का. मी हो मला माहिती आहे तुझा टायअप आहे वगैरे, तर त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, मस्तपैकी खेळ वगैरे जिंकून ये. तर ती बोलते मी दुसऱ्या कामासाठी तुला फोन केलेला की तुला मी एका माणसाबरोबर कॉन्टॅक्ट करून देते, तर ती व्यक्ती पण बिग बॉसमध्ये येते, तर तू त्यांच्यासाठी टी शर्ट बनवशील काय, मग जेणेकरून मी तुझा टी शर्ट बिग बॉसवरती पोहोचेल, टी व्हीवरती दिसेल. तर टीपी देता येत आहेत. आणि 3 दिवस आधी ही व्यक्ती माझ्यावर ह्या गोष्टी बोलते. तर माझ्या डोक्यात तेच होतं विचार की जर आपण बिग बॉसमध्ये जात असू तर त्याच्या 3 दिवस आधी आपण काय करत असू. तर बेसिकली आपण तयारी करत असणार. ओके, आपण कपडे बघणार, काय काय मेकअपचं सामान घ्यायचं आहे, काय काय साहित्य घेऊन जायचं आहे, जुने एपिसोड बघणार, काय काय तयारी करायची, सगळी स्ट्रॅटेजी वगैरे ह्या गोष्टीमध्ये. म्हणजे आपण फक्त सेल्फ सेंटर्ड असणार, आपण आपल्याबद्दल विचार करत असणार की आपण आता कुठल्या मोठ्या शोमध्ये जातोय तर त्याची तयारी केली पाहिजे. पण ही व्यक्ती म्हणजे मी तेवढा तिचा खास मित्र नाही, पण तरी तिने तो एक विचार केला की हे असं केलं तर ह्या माणसाचं प्रमोशन होईल, ह्या माणसाला एक प्लॅटफॉर्म मिळेल, ह्या माणसाचं टी शर्ट टीव्हीवरती येईल. आणि तिने माझ्यासाठी ही गोष्ट केली. आणि त्यामुळे ही गोष्ट मी खूप आधी बोलणार होतो, पण योग्य वेळी बोलीन म्हटलं की मी सांगेन लोकांना ह्याबद्दल. पण नेमकं ह्या व्लॉगच्या निमित्ताने तुमच्याबरोबर हे सांगणं आलं, तर त्यासाठी मला अंकिताच्या आजच्या तिच्या ह्या कार्यक्रमाला जाणं खूप महत्त्वाचं होतं. आणि आय एम फिलिंग खूप जबरदस्त की मी तिच्या ह्या प्रोग्रामचा पार्ट झालो आहे. तर एक इन्फ्लुएन्सर, एक कॉन्टेंट क्रिएटर म्हणून नाही, तर फक्त एक माणूस म्हणून पण ती तशी एक जबरदस्त व्यक्ती आहे. अँड कुणाल इज व्हेरी लकी टू हॅव हर इन हिज लाईफ. सिरियसली म्हणजे ती दोन्ही माणसं म्हणजे जेवढं मला कळालं, एवढं मी ऐकलं बाकीच्यांकडून, म्हणजे मला लिटरली मेड फॉर इच अदर. तर त्यांना माझ्याकडून, माझ्या फॅमिलीकडून, आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. असेच राहा, लोकांना मदत करत राहा. आणि म्हणजे मी तर सांगेन की मला तर न मागता अंकिताने खूप मदत केली आहे. म्हणजे इनफॅक्ट माझी पहिली कॉर्पोरेट ऑर्डर ती पण मला अंकिताने अरेंज करून दिलेली. म्हणजे आता कुठली ऑर्डर काय ऑर्डर ते सांगणार नाही, पण म्हणजे एवढं तिने सगळं केलेलं आहे. तर त्याबद्दल अंकिता थँक्यू व्हेरी 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 मच आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. तर मित्रांनो, आपण हा व्लॉग आज इकडेच थांबवतोय. आपण आता परत व्लॉगिंग कंटिन्यू करायचा विचार करतो आणि नक्कीच प्रयत्न करू की आपण कन्सिस्टंटली व्लॉगिंग करू. तर आज इकडेच थांबतो. पुढच्या व्लॉगमध्ये परत भेटू नवीन कॉन्टेंट बरोबर, नवीन काही गोष्टी बरोबर. तोपर्यंत होय महाराजा.